सीमास पुणेरी स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया केशर दूध। तर चला तर साहित्य बघूया। पाऊण लिटर दूध आहे। दूध आपण एका पातेल्यामध्ये छानसं असं उकळून घ्यायचं आहे। दूध उकळेपर्यंत सपाट वाटी साखर, थोडेसे केसर, 1 चमचा वेलची पूड आणि बदाम आणि काजू चॉप करून घेतले आहेत। याच्यामध्ये तुम्ही अजूनही ड्राय फ्रूट दुसरे ऍड केले तरी चालेल तुमच्या आवडीनुसार। चला तर आपण सुरुवात करूया। पाहू शकता आपल्या दुधाला छान उकळी आली आहे। दूध चांगलं आपलं 10 ते 15 मिनिटं चांगलं तापलं आहे। दूध छान आपलं मस्तपैकी गरम झालं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सर्वात प्रथम साखर टाकणार आहोत। साखर टाकल्यावरती जर आपण 2 ते 5 मिनिटं ही साखर अशी ढवळत चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहायची, जेणेकरून आपली साखर दुधामध्ये लवकरात लवकर विरघळेल। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे चॉप केलेले काजू आहे ते टाकणार आहोत। जे चॉप केलेले बदाम आहे ते टाकणार आहोत। आणि आपण जी केसर आहे ते केसर त्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे दुधाला छान कलर येतो आणि स्वाद येतो। चला तर आपण आता 10-15 मिनिटं हे दूध मंद आचेवरती छान उकळून द्यायचं आहे। पाहू शकता आपलं आता हे केसर दूध किती छान झालं आहे तयार, आणि याला कलरही केसरमुळे किती छान आला आहे। हे केसर दूध आपण उपासाचंही पिऊ शकतो, उपासालाही हे चालतं आणि आपल्याला हे खूप पौष्टिक असतं। लहान मुलांना किंवा मोठ्या माणसाने कोणीही पिऊ शकता। चला तर मग आता आपण याच्यामध्ये वेलची पूड जी केली आहे ती ऍड करणार आहोत। सर्वात लास्ट वेलची पूड टाकायची आहे, म्हणजे आपल्या केसर दुधाला छान स्वाद आणि सुगंध येतो। केसर दूध टाकल्यावर 2 मिनिटांनी गॅस आपण बंद करणार आहोत। चला तर मग आपलं केसर दूध तयार आहे। गॅस बंद करूया। चला तर आता आपलं केसर दूध तयार आहे। जर कुणाला माझे असे नवीन पदार्थ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।